हां बोलत 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 करा काम. पाणी घेतोय 10 ml आपण आता 5-5 ml टाकायच्यात. हां आता ते कशाचं आहे काय? pH इंडिकेटर आहे. बर किती थेंब टाकायचं? 5-5 थेंब. ओके आता हे हलवायचं का? हां बर हलल्यानंतर pH स्केलवर चेक करायचं. हां चेक करायचं किती दाखवतंय? 8 ते 9 पर्यंत दरम्यान 9 दाखवतंय थोडक्यात. हां स्टिकॉन ॲप केलं कंपनीचं. हां हां स्टिकर. हां काडी बुडवून काडी बुडवून हां काडी बुडवून नुसतं 1-2 थेंब टाकायचं. हां किती आला pH आता? pH आला 6 ते 7च्या दरम्यान. आला ना? हो आता काय शेतकरी लिंबू पिळते ती. हां किती आला लिंबू पिळल्यानंतर? लिंबू पिळल्यानंतर 2-3च्या आसपास. एवढा फरक आहे बघा. म्हणजे थोडक्यात आपल्याला लागणार आपली pH 6 ते 7च्या दरम्यान लागतोय लागतो. आणि लिंबू पिळल्यानंतर 2 ते 3च्या दरम्यान येतोय. हां आणि आपलं स्टिकर टाकल्यानंतर किरण कंपनीचं 6 ते 7च्या दरम्यान येतोय. म्हणजे आपल्याला लागणारा जेवढा pH आहे तेवढा येतोय म्हणायचं. आता हे पाणी घेऊन हां सल्फर आहे. हां सल्फर पाण्यात विरघळत नाही. नाही आता हे स्टिकर टाकल्यानंतर काय होणार? आपलं स्टिकॉन टाकल्यानंतर पूर्ण विरघळलं. हां एवढी कमाल आहे किरण कंपनी स्टिकरची. झालं आता फक्त हे सुद्धा अशी विरघळते पाणी पूर्ण पाणी clip आणि मधून. पानावर दाखवून म्हणजे थांबवा. थांबवल्यावर पुन्हा नवीन व्हिडिओ चालू होते. तर बोलू आपण प्रात्यक्षिक बोलू काय तुम्ही बोला काय तर. आता हे आळूच्या पानाचं काय करताय तुम्ही? आळूच्या पानावर बघा की आता पाणी टाकलं. बर आता हे पाणी हाय असं थेंब थेंबच राहतंय की हो. काय असं राहतं. आता आपण हे लिंबू पिळलेलं पाणी टाकतो ह्याच्यावर. हां काहीच बदल होत नाही. काय नाही हाय जैसे ते. हे आपण स्टिकर टाकलेलं pH कमी केलेलं पाणी टाकतो या. पसराय चालू झालं की राव. हां ओके थांबा थांबा अजून चालू कमी केलं का? नाही नाही पाण्यात बुडवून दाखवायचं आपल्याला. हां तसं दिसतंय. म्हणजे पहिलं ज्यावेळेस स्टिकर आपण टाकलं पाण्यात बुडवून काढलं त्यावेळेस पसरलं गेलेलं तेवढं सगळं सेम आहे. सेम दिसतंय. हे व्हिडिओ बंद करा पाठवा मला.